तर आज मी निघाले होते हॉल तिकीट आणायला कॉलेजमध्ये. तुम्ही म्हणाल रिंग लाईट घेऊन कॉलेजमध्ये निघाली का? तर रस्त्यात कुठे शूट करायला भेटला तर तो चान्स वाया जाऊ नये म्हणून मी सोबत रिंग लाईट घेऊन निघाली होती. आणि माझी दीदी इकडे व्हिडिओ शूट करत होती. मी तिला बाय बाय करून निघाले मी कॉलेजकडे जायला. आणि मी नंतर माझ्या आहोची गाडीतच वाट बघत बसली. खूप गरमी होत होती. माझी आहो गेली होती पेन आणायला. मी तर कॉलेजला निघाले होते तोंडवरी करून, पण पेन मात्र घरीच राहिलं. पण असो, गर्दी कमी होती त्यामुळे आम्हाला कॉलेजला जायला उशीर नाही झाला, कारण कॉलेज आहे घरापासून खूप लांब. सकाळच्या फ्रेश वातावरणात मस्तपैकी जुनी गाणी ऐकत आम्ही प्रवास एन्जॉय केला कॉलेजला जायचा. आणि मला तर खूप मस्त वाटत होतं सकाळी सकाळी फ्रेश मस्त गाणी ऐकत जायला. आणि प्रवास करायचं म्हणलं तर गाडीची टंकी तर फुल असलीच पाहिजे, म्हणून आम्ही पटकन गाडीची टंकी फुल केली आणि निघालो. आणि इथं बघितलं रस्त्यात तर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंट झालेलं बघून तर मला खूपच भीती वाटते. ते दृश्य लक्षातून जातच नाही. आणि नंतर फायनली आम्ही पोहोचलो आमच्या कॉलेजमध्ये, जिथे खूप विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती हॉल तिकीट घ्यायला. इथे बघा, मी कॉलेजमध्ये येऊन पण शाईन मारायचं काही बंद करत नाही. माझी स्टाईल चालूच होती इकडे पण ब्लॉगिंगची. तसं इथं गर्दी खूप होती आणि मला उभा टाकायची अजिबात इच्छा नव्हती, कारण माझी तब्येत ठीक नव्हती. म्हणून मी आहोला उभं केलं लाईनला आणि हॉल तिकीट घेऊन आम्ही निघालो आमच्या घराकडे. आणि आता आम्हाला खूप भूक लागली होती, पण आम्ही डब्बाही सोबत आणला नव्हता. मग ठरवलं की पार्सल घ्यायचं. पार्सल काय घ्यायचं हे ठरवण्यात पण आमचं आर्ग्युमेंट असतंच चालू. पण फायनली ठरलं की बिर्याणी घ्यायची. आणि पार्सल घेऊन आम्ही निघालो. पण इतर रस्त्यात आम्हाला ते दृश्य परत दिसलं, जिथे लोक जशाच तशी सकाळी होती तशीच उभी होती. आणि नंतर आम्ही गेलो होतो LIC ऑफिसमध्ये, जिथे आम्हाला भरायची होती पॉलिसी. पॉलिसी भरून आम्ही निघालो आमच्या गावाकडच्या घरी. गावाकडच्या घरी बसून आम्ही मस्तपैकी जेवण केलं, बिर्याणी खाल्ली. बिर्याणी तर खूपच टेस्टी होती. बिर्याणी कोणाकोणाची फेवरेट आहे कमेंट करून नक्की सांगा. कॉलेजमध्ये आणि LIC ऑफिसमध्ये बराच वेळ गेल्यामुळे आम्हाला जेवायला चक्क 4:30 वाजले होते. आणि जेवण केल्यानंतर 1 मिनिटसुद्धा आम्हाला बसायला मिळालं नाही. लगेचच आम्हाला घराकडे निघायचं होतं, कारण उशीर झाल्यानंतर घरच्यांना पण खूप काळजी वाटायला लागते उशीर का झाला म्हणून. आणि परत इकडं दिवसमावळ्याचा प्रवास करताना मस्त असा नदीकाठचा सनसेट बघून आम्ही प्रवास पूर्ण केला. तर बाय बाय, भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.